या स्पर्धेचं एक आकर्षण म्हणजे या संपूर्ण स्पर्धेचं पुढील 5 दिवस, आजच्या दिवसापासून पुढील 5 दिवस लाईव्ह प्रक्षेपण युट्यूबच्या माध्यमातून देखील सोनमताई चव्हाण यांच्या माध्यमातून केलं जाणार. त्यांची संपूर्ण टीम आणि या वेळेला मात्र आपण पाहिलं तर पहिला चेंडू फेकला गेला होता. बरोबर. बॉलर अक्षय. ओके. हो, तुम्ही मला व्हॉट्सअपला टाकून ठेवा सर्व. या वेळेला मात्र आशिषच्या गोलंदाजीवरती दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला. हा जादा देतो. हा हा स्ट्राईक ना बॉलर प्रणय स्ट्राईक वरती आहे. नॉन स्ट्राईक हिट वरती सुमित आहे आणि गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो आशिष, जो राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. पहिला चेंडू फेस करण्यासाठी प्रणय आपल्याला पाहायला मिळतोय. प्रणय याच्या माध्यमातून कशा पद्धतीची फलंदाजी होतीये हे पाहणं देखील गरजेचं ठरेल. प्रणय स्ट्राईक वरती आहे. या वेळेला मात्र चेंडू एक टप्पा या ठिकाणी खेचला जातोय आणि निश्चितपणाने या चेंडूवरती एक धाव देखील घेतली जाते. लॉगऑफचा खेळाडू जोपर्यंत चेंडूला फील्ड करतोय एका धाव्यानं धावफलकावरती धावा लागतात आणि आपण पाहतोय तर या स्पर्धेचं एक देखणं आयोजन देखील आपल्या समोर पाहायला मिळतं. यस मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर यावेळेला स्ट्राईक वरती गेलेला सुमित आणि गोलंदाज आशिष राईट आर्म ओव्हर द विकेटने सुमित साठी. या वेळेला मात्र शॉर्ट पिच लेनचा चेंडू होता. या चेंडूवरती मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वारंवार या मैदानावरती ऍडव्हान्टेज आहे वाऱ्याचं. मागच्या बाजूला जिथे आपण पाहतो थर्ड मॅनच्या दिशेनं असेल, स्क्वेअर लेगच्या दिशेनं असेल, मोठे फटके लवकर लवकर जातात, त्या दिशेनेच खेळण्याचा प्रयत्न आहे. या वेळेला फुलर लेंथ पण स्लोअर वनचा चेंडू होता, त्यावरती निश्चितपणाने त्या वेगाचा अंदाज घेऊ शकलेला नाही या खेळाडू आणि इथं मात्र चेंडू जाऊन आदळतोय बॉडी लाईन वरती आणि लेग बाईच्या स्वरूपात ही धाव देखील मिळतीये आणि आपण पाहतोय तर धावसंख्या जाऊन पोहोचतीये 3 वरती. बिन बाद 3 धावा पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे आणि आपण पाहतोय तर युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा टेनिस क्रिकेट लाईव्ह 2 च्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळेल. आशिष पुन्हा एकदा आपल्या षटकातील पुढील चेंडू. या वेळेला मात्र चेंडू बॅकफूट वरतीच राहून कट करण्याचा प्रयत्न केला. या वेळेला मात्र चेंडू ज्या वेळेला पिच झाला त्यावेळेला तो विकेटच्या सहाय्याने निघून गेला, तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपतोय. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3 वरती. बिनबाद 3 धावा. पहिल्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी संपतोय. श्री मसोबा चषक 2020-21 या 2020 वर्षामध्ये जरी आपण सर्व क्रिकेट प्रेमींना क्रिकेटच्या स्पर्धा क्रिकेट पासून लांब राहावं लागलं तरी मात्र या शेवट मात्र एक चांगलं देखणं आयोजन या आतापर्यंतच्या स्पर्धांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या खरं तर मंडळांचं फार आभार मानावं लागेल, खूप कौतुक करावं लागेल, कारण या कोरोनाच्या काळामध्ये देखील संपूर्णतः या आपल्या आरोग्याची काळजी घेत, खेळाडूंच्या आरोग्याची काळजी घेत शिस्तबद्ध पद्धतीने ही स्पर्धा देखील खेळवली जाते. बॉलर किशोर गोलंदाजीसाठी आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. या वेळेला पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू होता. या चेंडूवरती एक धाव देखील घेतली जाते सुमित याच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वरती. दुसऱ्या षटकाच्या खेळाला सुरुवात होती. दुसरं षटक घेऊन आलेला गोलंदाज किशोर आपल्याला पाहायला मिळतोय. तर किशोर याच्या माध्यमातून या वेळेला गोलंदाजीचा भार सांभाळला जातोय आणि किशोर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी या वेळेला चेंडू येतोय. सीमारेषेच्या दिवस झेल होतोय का? इथं मात्र झेल सुटतोय. चांगला प्रयत्न होता. चेंडू मात्र जातोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी पंचांचा इशाराला 4 धावा आणि या पहिल्या इनिंग मधला पहिला चौकार देखील लगावला जातोय. एक जबरदस्त असा फटका आपल्याला पाहायला मिळाला प्रणय याच्या बॅट मधून. प्रणय यानं मात्र चांगल्या फलंदाजीचा प्रदर्शन या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळालाय. या वेळेला धावा जाऊन पोहोचतायत
8 वरती 8 धावा धावफलकावरती लागतात आणि इथं मात्र प्रणय याच्या बॅट मधून जबरदस्त खणखणीत चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाला. निश्चितपणानं आपण पाहिलं तर हा झेल देखील होऊ शकला असता, मात्र त्या झेलचा अंदाज मात्र या क्षेत्ररक्षकाला घेता आलेला नाही. लॉंगॉन सीमा रेषेवरती फलंदाज करत असलेला हा फलंदाज यावेळेला मात्र मोठा फटका खेळला जातोय. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेनं जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातो 1 धाव निश्चितपणानं घेतली जाते. धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचते. या एका धावेनिशी धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचली आणि आता पाहतोय तर सुमित स्ट्राईक वरती जातोय. तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेटिंग स्किल या ठिकाणी वापरताना पाहायला मिळतं. एक चौकार लगवला त्यानंतर मात्र स्ट्राईक चेंज केली, तो नॉन स्ट्राईक एंड वरती आला आणि आपल्या समोरील पार्टनरला स्ट्राईक वरती आणलं. त्यानंतर मात्र आपण पाहतोय तर या खेळाडूचा अक्रॉस द लाईन येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि या प्रयत्नांमध्ये त्याला अपयश हाती आलं. निर्धाव पद्धतीचा चेंडू देखील फेकला जातोय आणि या निर्धाव चेंडूची सांगता होतीये. हे निर्धाव चेंडू निश्चिततः सामन्याच्या शेवटला ज्या वेळेला रिझल्ट आपल्या समोर येतो त्यावेळेला डोळे उघडत असतात, कारण हे एक्स्ट्राचे दिलेले रन सामन्याच्या रिझल्ट वरती परिणाम करत असतात आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय या वेळात देखील पुन्हा एकदा यॉर्कर लेगचा चेंडू होता आणि या यॉर्कर लेगच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. 2 धावा मिळतात का? या वेळेला थ्रो मात्र थोडासा वाईड लाईन वरती झाला आणि इथं मात्र आपण पाहिलं तर 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण होतात. या थ्रोला मात्र त्या थर्डमॅनच्या खेळाडूकडून चांगलं बॅकअप मिळालं आणि त्यामुळे या 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. या 2 धावांनिशी आपण जर पाहिलं तर यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 11 वरती. 11 धावसंख्या 11 धावसंख्या धावफलकावरती लागते आणि किशोर आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन हा लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. निश्चितपणे नॅचरल स्विंग असणार, नॅचरल कट असणार. यावेळेला पुन्हा एकदा स्वतःलाच यॉर्क करून घेतलं, स्टेप आउट झाला होता. हा चेंडू मात्र निश्चितपणानं ओव्हरपिच पद्धतीचा झाला असता, मोठा हिट आला असता, मात्र स्टेप आउट झाला, स्वतःला यॉर्क करून घेतलं. तदनंतर मात्र 2 षटकांची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावफलकावरती लागली आणि 12 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांच्या समाप्तीनंतर. किशोर याचा षटक या ठिकाणी संपतंय. आप मैनुअल नहीं करने वाले सिराज सर? दोनों डर पर मैनुअल तो चाहिए. हाँ मैनुअल तो चाहिए क्योंकि आपके लिए वो हाँ जरा शुभम का फोन दो क्योंकि अलग अलग चैनल पे होने वाला है ना ये सब. नंबर सांग. 85 फाइनल का सर बताएंगे बाद में. 51 03 ओके 63 6395. हां काय बोलू जे सांगतो पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. श्री मसोबा चषक स्पर्धेचं देखणं आयोजन आणि या आयोजनातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय तर आशिष गोलंदाजीसाठी येतोय. आपल्या षटकातील पुढील चेंडू यावेळेला फुलवलेचा चेंडू आशिषच्या या चेंडूवरती मोठा फटका खेळला जातोय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय. यावेळेला 6 धावांचा षटकार, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. हॅलो हां अरे तालुका हेल्थ ऑफिस मधून ईमेल आलाय बघ. 6 धावा धावफलकावरती लगावल्या जातात. या 6 धावांनिशी यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 18 वरती. 18 धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर सुमित याच्या बॅट मधून मोठा फटका खेळला गेला. यावेळेला मात्र चेंडू लेग कट केला गेला, स्लोअर पद्धतीचा चेंडू टाकला गेला आणि या चेंडूवरती मात्र मिस झाला. या चेंडूवरती 1 धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता. सुमित याच्या माध्यमातून मात्र निर्धाव पद्धतीच्या चेंडूची सांगता होतीये आणि पुन्हा एकदा आशिष आपल्या बॉलिंग रनअपवरती राईट आर्म ओव्हर द विकेटने. या वेळेला पुन्हा एकदा चेंडू खेळला जातोय, मोठा फटका होतोय का, झेल होतोय का? इथं मात्र पहिला धक्का बसतोय. सुमित बॅक टू द पेव्हिलियन. एक षटकार मात्र निश्चितपणाने या गोलंदाजाला लगावला होता फुलर लेंथच्या चेंडूवरती. तदनंतर एक डॉट चेंडू खेळला आणि इथं मात्र प्रेशर खाली येत या चेंडूवरती विकेट टाकून मैदानाच्या बाहेर जातोय सुमित. सुमित बाद होतोय आणि सुमित याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये प्रविष्ट होतोय. नवीन खेळाडू तेजस मैदानामध्ये येतोय. ऑलराऊंडर खेळाडू आहे, आपल्या संघाकडून चांगली गोलंदाजी देखील करतो. फलंदाजीसाठी या वेळेला वनडाऊनच्या स्वरूपात फलंदाजीसाठी देखील आलेला हा फलंदाज आपण पाहिलं तर सुमित आणि प्रणय यांनी चांगली धावगती देखील राखली होती. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या धावा लगावल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये आशिष यानं तब्बल
फक्त आणि फक्त 3च धावा गरजी घातल्या. तदनंतरचं मात्र आलेलं वैयक्तिक दुसरं षटक, पहिल्या चेंडूमध्ये षटकार खाल्ला आणि तदनंतर मात्र त्यानं आपल्या वैयक्तिक ओव्हर्सच्या रन्स मध्ये वाढ करून घेतली. आणि आपण आता पाहतोय तर तेजस नो स्ट्राईक एंड वरती जातोय. स्ट्रायकिंग एंड वरती असलेला प्रणय कशा पद्धतीने फलंदाजी करतोय ते देखील पाहणं गरजेचं ठरेल. निर्धारित 5 षटकांचा हा सामना आहे. 3रं षटक चालू आहे. आशिषच्या गोलंदाजीवरती या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. स्ट्रायकिंग एंडला थ्रो होतोय तोपर्यंत 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण देखील केल्या जातात. या 2 धावांनिशी आपण पाहिलं तर धावसंख्या वाढतीये, धावसंख्या जाऊन पोहोचतीये 20 वरती. 20 धावा धाव फलकावरती देखील लागल्या जातात. 20 धावांचा या ठिकाणी उभारत असताना आपण पाहिलं तर या अगोदरच्या चेंडूवरतीच बाद होऊन आपल्या तंबूच्या आश्रयावर परतला होता सुमित यानं चांगली फलंदाजी केली होती. 1 षटकार त्यानं आपल्या इनिंग मध्ये लगावला होता. आपण आता पुन्हा एकदा पाहतोय तर प्रणय स्ट्राईक वरती आहे. प्रणय याचा शॉर्ट पिच चेंडू वरती मोठा फटका करण्याचा प्रयत्न, वाईड वाचवण्याचा प्रयत्न केला होता. यष्टीरक्षकानं अपील मात्र केलं होतं, मात्र पंचाने अचूक निर्णय देखील दिला. चेंडूला या ठिकाणी वाईड लाईनच्या बाहेर जाताना दिसला आणि पंचाने देखील तो चेंडू वाईड घोषित केला. एक अतिरिक्त धावसंख्येवर धावफलकावरती लागली आणि यावेळेला आपण पाहतोय तर धावांचा देखील या ठिकाणी भर पडतीये. पुन्हा एकदा शॉर्ट पिच लेनचा चेंडू होता. चेंडू जातोय बॉडी लाईन वरती. चेंडूचा पेस जास्त असल्यामुळे त्याला हुक करण्यामध्ये यश मिळालं नाही. प्रणय बॅक टू द पॅव्हिलियन. दुसरा धक्का लागतोय. प्रणय याच्या रूपानं चांगली धाव गती राखली होती. प्रणय यानं देखील एक चांगला फटका लगावला होता या अगोदर. प्रणय याच्या बॅट मधून देखील चांगल्या धावा त्यांच्या संघासाठी एकवटल्या जात होत्या. तदनंतर मात्र प्रणय आपल्या संघाची नौका अर्धवट सोडून आपल्या मैदानाच्या बाहेर येतोय आणि आता फलंदाजीसाठी जातोय अनिकेत. एक बॉल उरलाय ना. कोण न्यू बॅट्समन? अनिकेत तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना आपण पाहतो आशिष गोलंदाजीसाठी. आशिषच्या गोलंदाजीवरती यावेळेला मोठा फटका करण्याचा प्रयत्न. झेल होतोय का? झेल मात्र सुटतोय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या दिशेने दणदण करत सीमा रेषेच्या बाहेर. यावेळेला पंचांचा इशारा 4 धावांचा येतोय. शेवटच्या चेंडूवरती षटकार लगावला जातो. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला होता. तदनंतर शेवटच्या या षटकातील शेवटच्या चेंडूवरती देखील चौकार लगावला जातोय आणि या 4 धावांनिशी यावेळेला धावसंख्या जाऊन पोहोचतीये 25 धावा धावफलकावर. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25, 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या 25 आपल्याला पाहायला मिळते. अजून देखील 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंग मधल्या 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या उर्वरित 12 चेंडू मध्ये अनिकेत कशा पद्धतीने फलंदाजी करतोय, कारण तेजस हा देखील एक चांगला फलंदाज आहे. या 2 फलंदाजांच्या माध्यमातून कशा पद्धतीची फलंदाजी होते, किती मोठी धावसंख्या उभारली जाते हे पाहणं देखील बाहेरच आहे. तुम्हाला देतो करून पण हो जरा बाहेरच आहे. नाही आहे रत्नागिरीच आहे. विशाल गोलंदाजीसाठी आलाय. पहिला बॉल किती डॉट ना. पहिला चेंडू या ठिकाणी निर्धाव पद्धतीचा फेकला. या गोलंदाजाची स्ट्रेंथ आहे मित्रांनो, वेगवान गोलंदाजी. मात्र त्या स्ट्रेंथचाच या ठिकाणी धुव्वा उडवताना पाहायला मिळाला अनिकेत यानं आपल्या इनिंग मधला वैयक्तिक पहिला षटकार लगावलाय. या वेळेला आपण पाहतोय तर अनिकेत आपल्या फॉर्म मध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतो. हा जबरदस्त असा फलंदाज आहे मित्रांनो. याच्या माध्यमातून चांगली फलंदाजी वारंवार होत असते आणि या पद्धतीची फलंदाजीची अपेक्षा त्यांच्या संघ सहकार्यांना देखील असते. त्याच पद्धतीची फलंदाजी त्याच्या माध्यमातून होते का पाहणं गरजेचं
गरजेचं ठरेल. पुन्हा एकदा विशाल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन या वेळेला मात्र चेंडूचा टप्पा थोडा मागे घेतला होता. एक धाव निश्चितपणाने पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? आशिषच्या माध्यमातून चेंडू जोपर्यंत फील्ड केला गेला एक धाव घेतली गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावसंख्या धावफलकावरती लागते. चौथ्या षटकाचा खेळ मित्रांनो सुरू आहे. चौथं षटक घेऊन आलेला विशाल पहिला चेंडू भेदधाव टाकला. तदनंतर मात्र एक षटकार लगावला. तदनंतर एक धाव लगावली गेली. या वेळेला तेजस फलंदाजीसाठी स्ट्राईक वरती आहे. विशाल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन तेजससाठी या वेळेला मोठा फटका करण्याचा प्रयत्न होतोय ना देखा. या वेळेला आपल्याला पाहायला मिळतंय थोडासा चेंडू पासून लांब राहिला. नुसती बॅट जोराने फिरवली. बॉलचा आणि बॅटचा काही संबंध आला नाही. चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव पद्धतीचा चेंडू देखील फेकला गेला आणि आपण पाहतोय तर धावसंख्या या वेळेला थांबून आहे. पुन्हा एकदा विशाल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन या वेळेला मोठा फटक्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या खेळाडूकडे हा झेल होतोय. तिसरा धक्का देखील लागतोय. तेजस देखील बाद होतोय आणि तेजस मैदानाच्या बाहेर येतोय. 32 कमी झालं चालू कर. उद्या सगळं उचलणार आहे संसार तिकडं. आपण त्या बाजूलाच बसायचं त्या साईडला. जाम लागतं इकडे. 32 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं. विशाल यानं मात्र चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या दुसऱ्या चेंडूवरती एक मोठा प्रहार देखील झाला होता. एक षटकार लगावला होता. कोण रे? न्यू बॅट्समन कोण आहे? कुणाल. कुणाल दरम्यान येतोय फलंदाजीसाठी. अनिकेत याच्या माध्यमातून मात्र चांगली फलंदाजी होती. अनिकेत यानं एक षटकार तर निश्चितपणाने लगावलाय. पुन्हा एकदा विशाल आपल्या षटकातील पुढील चेंडू घेऊन चौथं षटक चालू आहे. श्री मसोबा चषकातील हे चालू असलेले सामन्यात आपण पाहतोय यावेळेला अनिकेत याचा बॅटची कडा घेऊन गेलेला चेंडू. एक धाव निश्चितपणाने या चेंडूवरती मिळते आणि या एका धावेनिशी धावसंख्या 33 वरती जाऊन पोहोचते. 33 लॉस ऑफ 3 विकेट्स आणि या वेळेला चौथ्या षटकाचा खेळ देखील संपतो. चला थोडस पटपट करून घ्या. सामना उशीर होईल. 4 षटकांचा खेळ संपला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 3 गड्यांच्या मोबदल्यात बनवली गेली. साईबाबा कचरे या संघाच्या माध्यमातून. तेजस नंतर फोन करू मॅचला. कुणाल गोलंदाजीसाठी येतोय. शेवटचं षटक घेऊन 5वं षटक घेऊन आणि स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने फुलर लेनचा चेंडू होता. लॉंग ऑन सीमारेषेजवळ चेंडू जोपर्यंत फील्ड केला जातोय या वेळेला मला कार्पेटच्या साह्यानं काय जबरदस्त असा थ्रो देखील केला गेला. विशाल याच्या माध्यमातून अनिकेत या वेळेला जवळजवळ क्रिकेट मधली आत्महत्या करून रनआउटची विकेट स्वतः थ्रो करून या वेळेला तंबूच्या आसऱ्याला परततोय आणि या ठिकाणी चौथा धक्का देखील लागतोय अनिकेत याच्या रूपाने. अनिकेत निश्चितपणानं जर स्ट्राईक वरती राहिला असता तर त्यानं आपल्या संघाची धावसंख्या मोठी निश्चितपणानं उभारली असती. मात्र या प्रयत्नांमध्ये त्याला अपयश आलं आणि तो आपल्या संघाकडे परततोय. साईबाबा कचरे या वेळेला आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते 34 4 गड्यांच्या मोबदल्यात. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावसंख्या 34 आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. बंद करू. या वेळेला आपण पाहतोय तर पुन्हा एकदा रनआउटची विकेट दिली जाते. एका फलंदाजाला स्ट्राईक वरती, कोणाला स्ट्राईक वरती आणलं गेलं?
निकेतन निकेतन आउट झाला की एक पण झाला नाही नाही अनिकेत आऊट झाल्यानंतर निकेतन त्याची जागा घेण्यासाठी आला. त्याचीच वारसा चालवत निकेतन देखील रनआउट म्हणून मैदानाच्या बाहेर आला. निकेतनची जागा घेण्यासाठी जातोय सूरज. कुणाल यानं मात्र चांगली गोलंदाजी केली शेवटच्या षटकामध्ये. दोन्ही पण कुणाल आहेत. गोलंदाजही कुणाल, फलंदाजही कुणाल. स्ट्राईक वरती कुणाल, नॉन स्ट्राईक एंड वरती सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. तर यावेळेला गोलंदाज देखील कुणाल राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करण्यासाठी तयार आहे. या मात्र गोलंदाजानं अचूक टप्प्यावरती अशी गोलंदाजी देखील आपल्याला करताना पाहिलं. यावेळेला मात्र जबरदस्त फटका लॉगऑफच्या दिशेने खेळला जातोय. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातोय एक धाव सुरक्षितरित्या. इथं मात्र पुन्हा एकदा रनआउटची विकेट. रनआउट. कुणाल बॅक टू द पॅव्हेलियन. सेकंड रनचा या ठिकाणी प्रयत्न केला गेला आणि तो बाद झाला. 6 विकेट या ठिकाणी आपल्याला जाताना पाहायला मिळत आहेत. 35 या धावसंख्येवरती. धावसंख्या 35. बॅट्समन कोण रे? स्ट्राईक वरती असेल सूरज, नॉन स्ट्राईक वरती कांचन. कुणाल याच्या माध्यमातून मात्र चांगली गोलंदाजी होती या शेवटच्या षटकामध्ये. हॅलो. नाही ना मी येतो थोडा वेळ सांगतो तुला फोन करतो. हा काही चेंडूचा खेळ शिल्लक असताना हो. आपल्याला पाहायला तू मिळतो. ये 6 पर्यंत ये. आणि या वेळेला आपण पाहिलं तर कुणाल अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी करतो. राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल सूरजसाठी. या वेळेला मात्र चेंडू खेळला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव निश्चितपणानं पूर्ण होतीये. यष्टीरक्षकाने देखील स्टिक सोडून दिली आणि इथं मात्र 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या जाऊन पोहोचते 37 वरती. 37 लॉस ऑफ 6 विकेट. आणि आपण पाहिलं तर 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. हा केलं. 37 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. तर पुन्हा एकदा कोणाला राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. सूरज स्ट्राईक वरती आहे. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खेळला जातोय. एक धाव निश्चितपणानं पूर्ण केली जाते. या चेंडूवरती किती धावा मिळतात. इथं मात्र रनआउट होण्याची संभावना होती. मात्र सुरक्षितरित्या हा खेळाडू आपल्या क्रीज मध्ये परतला आणि आपण पाहतोय तर कुणाल याच्या माध्यमातून अचूक टप्प्यावरती अचूक लाईन आणि लेंथ वरती केली जाणारी गोलंदाजी आहे. आणि यावेळेला पहिला चेंडू फेस करण्यासाठी इनिंग मधला मला वाटतं शेवटचा चेंडू असेल आणि या खेळाडूला देखील तो फेस करावा लागणार आहे जो लोअर ऑर्डरचा फलंदाज आहे कांचन. आणि यावेळेला मात्र बॅकफूट वरूनच आहे तिथूनच खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू मात्र वाईड बॉल घोषित केला गेला पंचांच्या माध्यमातून. योगेश सावंत यावेळेला आपल्याला पंच म्हणून पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग अंपायर देखील उपेश यांच्या माध्यमातून ही कामगिरी बजावताना आपल्याला पाहायला मिळते. तर पुन्हा एकदा आपण सामन्याकडे वळतोय. आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज कुणाल राईट ओव्हर द विकेटने गोलंदाजी करेल. स्ट्राईक वरती असलेल्या फलंदाजासाठी पुन्हा एकदा चेंडू या ठिकाणी जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तर पहिल्या इनिंग मधल्या 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. धावसंख्या धावफलकावरती लागली 39 39 धावसंख्या झाली आहे आणि 40 धावांचं उद्दिष्ट देखील ठेवलं गेलं साईबाबा कचरेच्या माध्यमातून साई 11 अन्सुरेच्या संघासमोर. साई 11 अन्सुरे बॉल चूज करा आणि फक्त फलंदाज लवकर पाठवून हे म्यूट करून टाक आवाज.
कसले साईबाबा कचरे नक्की काय प्रथम फलंदाजी करताना 39 धावा धाव फलकावरती लगावल्या आणि 40 धावांचं आव्हान साई 11 अंसुरे संघाच्या संघासमोर या ठिकाणी ठेवलं. त्या 40 धावा या संध्याकाळच्या वेळेमध्ये निश्चितपणाने या ठिकाणी चेस होतील, कारण संध्याकाळच्या वेळेला वाऱ्याची स्थिती थोडीशी बदललेली असते. आपण पाहिलं तर सकाळपासून जर या ठिकाणी चेस होत नसेल तर संध्याकाळच्या वेळेमध्ये चेस 100% होतं. एक मिनिट निकेत. आशिष आणि किशोर बॉलर कोण आहे? प्रणय गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईक वरती असेल आशिष, नॉन स्ट्राईक एंड वरती किशोर. 40 धावांचा आव्हान पार करायचं निर्धारित 5 षटकांमध्ये. प्रणय राईट मोर द विकेटने गोलंदाजी करेल. या वेळेला मात्र चेंडूला ग्लान्स केलं गेलं. अक्षय याच्या माध्यमातून, आशिषाच्या माध्यमातून 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण देखील केल्या जातात. कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न आहे आशिषाच्या माध्यमातून. आपण पाहतोय तर पहिल्या चेंडू मध्ये कुठल्याही पद्धतीचा मोठाही फटका न खेळता 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण देखील केल्यात या फलंदाजाने. याला म्हणतात क्रिकेटिंग माइंड. मित्रांनो, निश्चितपणानं या पद्धतीचं माइंड असणं गरजेचं आहे, कारण मोठे फटके न खेळता देखील एक मोठी धावसंख्या उभारू शकतो याचा आत्मविश्वास असणं देखील गरजेचं आहे. एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना देखील सिंगल डबल्स वरती भर देणं देखील गरजेचं असतं. हेच या ठिकाणी दाखवून देताना आपल्याला पाहायला मिळतो आशिष देखील. आणि आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंड वरती किशोर त्याला त्याच पद्धतीची साथ देखील देतो. प्रणय राईट मोर द विकेट पुन्हा बघता. या वेळेला मात्र मी ज्या वेळेला म्हणतोय सिंगल डबल्स वरती भर द्यावा लागेल त्या वेळेला मात्र आशिष यानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि यामध्ये तो अपयशी ठरला आणि निर्धाव पद्धतीचा चेंडू देखील फेकला गेला, तो म्हणजे प्रणय याच्या माध्यमातून. तर 2 चेंडू झाले, 2 धावा झाल्यात. एक चेंडू निर्धाव पद्धतीचा फेकला गेला. स्ट्राईक वरती आपल्याला आशिष अजून देखील पाहायला मिळेल. किशोर नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. त्यांनी आपण पाहिलं तर पहिल्या चेंडू वरती 2 धावा घेतल्या होत्या. आशिष पुढचा चेंडू फेस करण्यासाठी स्ट्रायकिंग एंड वरती या वेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला ग्लान्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू मात्र थोडासा पिच झाल्यानंतर स्लो झाला. बॅटची कडा घेतली, हवेमध्ये गेला. झेल होतोय का पाहतोय झेल मात्र सुटलाय. आणि आपण पाहिलं तर 1 धाव देखील या चेंडू वरती मिळतीये आणि ह्या एका धावेबरोबरच धावसंख्या या वेळेला जाऊन पोहोचते 3 वरती. 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात आणि या 3 धावा अतिशय महत्त्वाच्या अशा ठरणाऱ्या असणार, कारण 40 धावांचं उद्दिष्ट पार करायचं मित्रांनो. आणि या मैदानावरती 30-35 धावांच्या वरची धावसंख्या निश्चितपणानं आपण पाहिली तर मोठी धावसंख्या म्हणावी लागेल, कारण सकाळपासून 3-4 मॅचेस झाल्या. चेस करणारी टीम इथे लूज झालीये, हरलीये आणि त्यावेळेला आपण पाहिलं तर 35 अभाव धावसंख्या झाली होती आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी 40 धावसंख्येचा पाठलाग करताना देखील आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजे साई 11 अंसुरेचा संघ. स्ट्रायकिंग एंड वरती प्रथमच आपल्याला पाहायला मिळेल किशोर. या वेळेला प्रणय राईट आर्म राऊंड विकेटने किशोरसाठी या वेळेला मोठा फटका करण्याचा प्रयत्न. खेळाडू झेलकारी येतोय, झेल घेतला जातोय का तर यस, पहिला धक्का लागतोय. किशोर गोल्डन डकचा शिकार झाला, बॅक टू द पॅव्हेलियन आला आणि या वेळेला आपण पाहिलं तर जबरदस्त असा झेल देखील टिपला गेला तो लॉंग ऑफच्या या खेळाडूकडून आणि पहिला धक्का देखील लागतोय. कोण आउट झाला? रिप्ले नाही. आज नाही उद्या. ऑडिओ गाण्याला नंदकुमार गाणं आहे ना 5 म्युझिक होतं 5-10 सेकंद एवढंच ठेव. नंदकुमार हजर तरी व्हायला पाहिजेत ना. नंदकुमार या वेळेला जातोय. म्युझिक लागली ना की त्याला क्लेम बसल्याने व्हिडिओ बंद होणार. नंदकुमार दरबार मैदानामध्ये प्रविष्ट होताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर चांगली धावगती राखत असताना मात्र आपण पाहिलं किशोर या वेळेला गोल्डन डकचा शिकार झाला. 40 धावसंख्येचा आव्हान पार करायचं मित्रांनो. मी सकाळपासून वारंवार सांगतोय, ज्या वेळेला 35 धावसंख्या अभाव झाली, ज्या वेळेला 35 धावसंख्येपेक्षा जास्त धावा झाल्या
तर लुझिंग साईड ठरली आहे ती चेस करणारा संघ. या वेळेला पाहतो तर अचूक टप्प्यावरती पुन्हा एकदा गोलंदाजी केली जाते. चेंडू जाऊन आदळतोय बॉडी लाईन वरती. या वेळेला एक धाव निश्चितपणाने घेतली जाते, ती म्हणजे आशिष याच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते 4 वरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी चालू आहे. धावसंख्या 4 वरती जाऊन पोहोचली. आपण पाहतोय तर अचूक टप्प्यावरती या गोलंदाजाच्या माध्यमातून गोलंदाजी देखील झाली. एक बॉल आहे. प्रणय पहिली गोलंदाजीसाठी या ठिकाणी आला आणि त्याच्या माध्यमातून मात्र चांगलं षटक देखील या ठिकाणी फेकलं जात आहे. कारण आपण पाहिलं तर एक किशोर सारखा फलंदाज देखील त्यानं बाद केला, त्याला मैदानाच्या बाहेर धाडलं आणि तदनंतर मात्र एक धडाकेबाज फलंदाज आशिष याला मात्र आपल्या फटक्यांवरती थोडस नियंत्रण ठेवायला लावणारा हा गोलंदाज आहे. पाहूया आपल्या षटकातील पुढील चेंडू कशा पद्धतीनं फेकणार आहे. या वेळेला पुन्हा एकदा शॉर्ट पिच लेंथचा चेंडू होता, थोडासा लेंथ बॉल या ठिकाणी म्हणावा लागेल आणि जोपर्यंत थर्ड मॅचच्या दिशेनं तो चेंडू फील्ड केला जातोय. एक धाव धावफलकावरती लागते आणि या एका धावेबरोबरच धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 5 धावा. अजून देखील विजयासाठी 35 धावांची गरज. 24 चेंडू आणि 35 धावा. मी जरा फोन देतो, कॉल करतो. तेजस गोलंदाजीसाठी येतोय. मित्रांनो, या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील या गोलंदाजाने 2 षटक फेकली होती. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी यॉर्कर लेनचा चेंडू या वेळेला झेल होतोय का, तर खेळाडू मात्र सुरक्षितरित्या हा चेंडू फील्ड करतोय. कव्हर रिझर्व्ह मध्ये आपल्याला खेळलेला हा चेंडू पाहायला मिळाला. तदनंतर मात्र चेंडू फील्ड केला जातोय आणि या चेंडूवरती 1 धाव मिळते. एका धावेनिशी धावसंख्या जाऊन पोहोचते 6 वरती. 1 गडी बाद 6 धावा. पहिल्या षटकामध्ये किशोर बाद झाला. आपण पाहिलं तर आशिष चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आशिष यानं पहिल्या चेंडूवरती 2 धावा घेतल्या होत्या. तदनंतर मात्र आशिष यानं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये त्याला अपयश आलं आणि एका धावेनंतर स्ट्राईक वरती गेलेला फलंदाज किशोर यानं मात्र आपल्या लॉंग ऑफच्या दिशेनं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. तिथं मात्र तो झेलबाद झाला आणि तंबूच्या अस्त्राला परततोय. त्याची जागा घेण्यासाठी गेलेला नवीन फलंदाज नंदकुमार नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. तर तेजस राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेला मात्र स्कूप करण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र चेंडू जातो यष्टेंच्या वरून. निर्धाव पद्धतीच्या चेंडूची सांगता होती. यावेळेला वेगवान पद्धतीचा चेंडू फेकला जातो तेजस याच्या माध्यमातून आणि त्याच्या गतीचाच फायदा घेण्याचा प्रयत्न चालू होता आशिष याचा. मात्र या मैदानावरती संध्याकाळच्या वेळेमध्ये आपण वाटेल तिथे फटके मारू शकता हे देखील त्याला कळणं गरजेचं आहे. 1 धाव निश्चितपणाने या ठिकाणी मिळते. इथं मात्र थोडंसं मिसफील्ड झालं आणि त्या मिसफील्डचा फायदा घेत दुसरी धाव देखील घेतली जाते. 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण देखील केल्या जात आहेत. या 2 धावांनिशी या वेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 8 वरती. 8 धावा धावफलकावरती लागतात. दुसरं षटक सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 धावा. 8 धावा धावफलकावरती लागल्या. 40 धावांचं आव्हान पार करायचं मित्रांनो आणि 40 धावांचं आव्हान पार करताना मोठी फटकेबाजी गरजेची असते. पिच लेंथचा चेंडू होता, त्या चेंडूवरती निश्चित पद्धतीने 1 धाव पूर्ण केली जाते आशिषच्या माध्यमातून. मी सकाळी ज्या वेळेला इथे आलो त्यावेळेलाच मला असं कळालं की या फलंदाजानं रणपरच्या टुर्नामेंट मध्ये 6 चेंडू मध्ये 6 षटकार लगावले होते. असा भिन्न पराक्रम देखील या फलंदाजानं केला होता. तोच खेळाडू यावेळेला आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मात्र सकाळी पहिला सामना मी पाहिला, त्या सामन्यामध्ये देखील त्याच्याकडून त्या पद्धतीची फलंदाजी मला पाहावयास मिळाली नाही. तदनंतर आता ह्या दुसऱ्या सामन्यामध्ये अजून देखील तो मैदानामध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. या वेळेला मात्र कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळताना तो आपल्याला पाहायला मिळतोय. तेजस राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी या वेळेला तयार आहे. स्ट्राईक वरती असलेला नंदकुमार कशा पद्धतीने फलंदाजी करतोय, त्याच्या माध्यमातून कशा पद्धतीचे फटके येतात हे पाहणं देखील गरजेचं. चेंडू या वेळेला जातोय मिड विकेटच्या दिशेनं. जोपर्यंत चेंडू फील्ड केला जातोय 1 धाव निश्चितपणानं पूर्ण केली जाते. अनिकेत याच्या माध्यमातून चुकीची फेक झाली. 3रा धाव्याचा प्रयत्न होतोय का, इथं मात्र थ्रो चुकीचा झाला. 3 धावा मिळाल्या. आपण पाहिलं तर या 3 धावा दिल्या जात आहेत. 1 धाव झाली असती.
एक धाव झाली असती. तिथे मात्र अनिकेत याचा थोडासा फंबल झाला. थ्रो करताना चेंडू हातातून सुटला. त्यानंतर त्याच्या बॅकअपसाठी आलेल्या खेळाडूने थ्रो केला. तो थ्रो होता तो गोलंदाजाच्या डोक्यावरून गेला आणि त्यानंतर तिसरी धाव देखील पूर्ण केली गेली आणि या 3 धावांची धाव संख्या जाऊन पोहोचतीये 12 वरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. तेजस गोलंदाज आहे. तेजस अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय. धार गोलंदाजी म्हणावी लागेल तेजस याची. तेजस यानं आपल्या वेगवान पद्धतीच्या चेंडून अक्षरशः समोरच्या संघाला घायाळ करून सोडलंय. आशिष फलंदाजीसाठी आहे. पाहूया आशिष कशा पद्धतीने फलंदाजी करणार. या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू येतोय सीमारेषेच्या दिशेनं. झेल बाद. आशिष बॅक टू दी पॅव्हेलियन. मोठा धक्का लागतोय. आशिष या वेळेला मैदानाच्या बाहेर येतोय. जबरदस्त अशी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न होता आशिष याच्या माध्यमातून. तेजस याच्या गोलंदाजीवरती मात्र तो बाद झाला आणि मैदानाच्या बाहेर आला. 2 षटकांचा खेळ मला वाटतं या ठिकाणी संपुष्टात येतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 12 धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 12. अठरा चेंडू आणि 28 धावा विजयासाठी. 18 चेंडू आणि 28 धावांचं समीकरण आपण पाहतोय. तर या वेळेला फलंदाजीसाठी गेलेला फलंदाज आहे समीर. समीर कशा पद्धतीने फलंदाजी करेल. आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करून देईल का. आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवेल का हे पाहणं गरजेचं आहे. कारण या संघाने सकाळच्या झालेल्या सत्रामध्ये एक चांगला सामना जिंकला होता आणि या सामन्यामध्ये तो प्रविष्ट झाला. दुसऱ्या फेरीच्या सामन्यामध्ये प्रविष्ट झाले. चला थोडस गोलंदाज लवकर करा. उशीर होत चाललाय खूप. निकेतन गोलंदाजीसाठी येतोय. या गोलंदाजाने देखील प्रभावित केले मित्रांनो. पहिल्या झालेल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. हा देखील एक जलदगती वेगवान गोलंदाज आहे. स्ट्राईक वरती आता असेल समीर. नॉन स्ट्राईक वरती नंदकुमार. चांगला फटका त्याच पद्धतीने त्या चांगल्या फटक्यावरती चांगलं रनिंग बिटवीन द विकेट ठेवायला पाहिजे. ते मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये. ज्या वेळेला फलंदाजानं चेंडू खेळला त्यावेळेला पहिली रन त्यानं किती स्लो घेतली हे देखील पाहणं गरजेचं ठरेल. कारण पहिला रन जर आपण फास्ट घेतला तर त्यावरती प्रेशर असतं फिल्डरवरती. त्यावेळेला त्याच्याकडून चूक होते आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या धावेचा चान्स निर्माण होतो. आणि आपण पाहतो की या वेळेला पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज निकेतन पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा चेंडू. त्याचा चांगला समाचार घेतलेला आहे. फुलर लेंथ केलं. त्यानंतर मात्र चांगला फटक्याला चांगल्या पद्धतीने खेळ देखील गेला आणि एक धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती लागली जाते. एका धावेनिशी धाव फलकावरती धावा देखील वाढतायत आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 14 वरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात 14 धावा. आशिष बाद झाला. 16 चेंडू आणि 26 धावांची गरज. आशिष बाद झालाय. किशोर बाद झाला. तर नंतर नंदकुमार आणि समीर स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतील. स्ट्राईक वरती असलेला समीर कशा पद्धतीने फलंदाजी करेल. या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. खेळाडू झेल खाली येतोय का तेजस आणि इथं मात्र झेल बा घेतला जातोय आणि इथं तिसरा धक्का देखील लगावला जातोय. समीर या वेळेला बॅक टू द पॅव्हेलियन येतोय. समीर याने वैयक्तिक 1 धावांची खेळी साकारली आणि तो मात्र मैदानाच्या बाहेर आला आणि आता मात्र समीर याच्या रूपाने बसलेला हा तिसरा धक्का साई 11 सुरेच्या संघाला. कोणाला जातो फलंदाजीसाठी मैदानामध्ये. 15 चेंडू 26 धावांची गरज विजयासाठी. 15 चेंडूंमध्ये 26 धावा विजयासाठी बनवाव्या लागतील. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहतोय तर निकेतन राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी तयार आहे. स्ट्राईक वरती असलेला
फलंदाज यावेळेला मात्र त्रिफळाची केला जातोय. क्लीन बोल्ड या ठिकाणी झाला. नंदकुमार देखील मैदानाच्या बाहेर. चौथा धक्का बसला जातोय नंदकुमार याच्या रूपानं. 14 चेंडू आणि 26 धावांची गरज विजयासाठी. 14 चेंडू आणि 26 धावा. श्री मसोबा चषक 2020-21 या स्पर्धेचं आयोजन या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आपणास पाहायला मिळतंय. आणि या आयोजनाची खरंच दाद द्यावी लागेल, कारण एक चांगली नियमावली या ठिकाणी राखलेली एक शिस्तबद्धता आपल्याला पाहायला मिळते. तर या ठिकाणी येणारा प्रत्येक संघ आपल्याला प्रॉपर शूज मध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच पद्धतीनं एक ही स्पर्धा आपल्याला लाईव्हच्या माध्यमातून युट्यूबला देखील पाहायला मिळते. ती म्हणजे टेनिस क्रिकेट लाईव्ह 2 या चॅनलच्या या लीगच्या माध्यमातून ती आपल्याला पाहायला मिळेल. सोनमताई चव्हाण यांच्या माध्यमातून ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर केली जाते. तर आपण पाहतोय यावेळेला गोलंदाज निकेतन गोलंदाजीसाठी. विशाल स्ट्राइक वरती आपल्याला पाहायला मिळेल. जबरदस्त वेगवान पद्धतीचा चेंडू आणि इथं मात्र लेग बिफोर विकेट दिला जातोय का? येस, हायट्रिक बॉल होता आणि या हायट्रिक बॉल वरती काय जबरदस्त चेंडू फेकला गेला निकेतन याच्या माध्यमातून. या स्पर्धेची दुसरी हॅट्रिक देखील लगावली गेली आहे निकेतन याच्या माध्यमातून. निकेतन यानं मात्र जबरदस्त गोलंदाजी केलेली पाहायला मिळते. या षटकामध्ये त्यानं तब्बल 3 चेंडूंवरती 3 गडी बाद केले आणि 40 धावांचं आपलं उभं केलेलं आव्हान ते कुठच्याही पद्धतीनं कमी नाही असं दाखवत आपल्या समोरील संघाला अक्षरशः पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे निस्तनाभूत करून टाकलंय. आणि या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा खेळाडू झेलखाली येतोय. 4 चेंडूवरती चौथा धक्का देखील लागला असता या ठिकाणी झेल मात्र सुटतोय निकेतन याच्या गोलंदाजीवरती. आणि आपण पाहिलं तर मेघनाथ स्ट्राईक वरती गेला होता, त्याच्या या ठिकाणी जीवदान देखील मिळतंय. आणि आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 15, 5 गडी बाद 15 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि 25 धावांची गरज. तेजस दरम्यान गोलंदाजीसाठी येतोय. मी अगोदर देखील सांगितलं या गोलंदाजाने या अगोदरच्या सामन्यामध्ये देखील 2 षटकं फेकली होती. अतिशय वेगवान पद्धतीचा चेंडू टाकण्यामध्ये यश आहे. यॉर्कर लेगचे चेंडू वारंवार फेकण्यामध्ये प्रावीण्य असलेला हा खेळाडू आहे. पाहूया या वेळेला कशा पद्धतीने फलंदाजांना गोलंदाजी करणार आहे. यावेळेला राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजीसाठी तयार आहे. स्ट्राईक वरती असलेला मेघनाथ आपल्याला पाहायला मिळतो कशा पद्धतीने फलंदाजी करणार. या चेंडूवरती बॅकफूट वरती गेला, बॅकफूट पॉइंटच्या दिशेने चेंडू जोपर्यंत फील्ड केला जातोय 1 धाव देखील घेतली जाते. स्ट्राईक वरती असलेला कुणाल या खेळाडूवरती त्यांच्या संघाची संपूर्णतः आपण पाहिलं तर धुरा असणार आहे. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज विजयासाठी. 11 चेंडू आणि 24 धावा. या वेळेला मात्र आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी कुणालला मोठी धावा मोठे फटके खेळावे लागतील. 11 चेंडू मध्ये 24 धावांची गरज.
तेजस रायटम राऊंड विकेटने पुन्हा एकदा या वेळेला शॉट पिचलेचा चेंडू होता. पंचांच्या इशाऱ्याची अपेक्षा आहे. पंचांचे हात निश्चितपणाने विस्पारले जातात. वाईड बॉलचा इशारा आला पंचांकडून आणि या चेंडूवरती 2 धावा देखील मिळतात. वाईड प्लस 22 ची 1 धाव, अशा पद्धतीने 2 धावा देखील या ठिकाणी येत आहेत. अकरा चेंडू आणि 22 धावांची गरज. 11 चेंडू मध्ये 22 धावांची गरज विजयासाठी असताना मेघनाथ स्ट्राईक वरती आहे. या वेळेला मात्र अतिशय जबरदस्त चेंडू टाकला गेला. मेघनाथ याच्या माध्यमातून समोरील खेळाडूला स्ट्राईक देण्यासाठी एक डिफेन्सिव्ह शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि डिफेन्सिव्ह शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये त्याला अपयश आलं आणि एक निर्धाव पद्धतीच्या चेंडूची सांगता झाली. तेजस रायटम राऊंड विकेटने पुन्हा एकदा या वेळेला मात्र चेंडूला चांगला कट केलं जातं. थर्ड मॅचच्या दिशेने चेंडू जोपर्यंत फील्ड केला गेला. 1 धाव निश्चितपणानं आली आहे आणि या एका धावेबरोबर आपण पाहिलं तर धावसंख्येत देखील भर पडते. या वेळेला धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वरती. विजयासाठी 21 धावांची गरज आहे. 9 चेंडू आणि 21 धावा. 9 चेंडूंमध्ये 21 धावांची गरज असताना कशा पद्धतीने फलंदाजी होती पाहिलं तर या खेळाडूला स्ट्राईक वरती आणण्यासाठी या खेळाडूने 1 धाव घेतली आणि या वेळेला आपण पाहिलं तर कुणाल कशा पद्धतीने फलंदाजी करेल. मोठा फटका करण्याचा प्रयत्न झेल मात्र होऊ शकत नाही. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? 1 धाव निश्चितपणाने पूर्ण केली गेली आणि इथं मात्र आपण पाहतोय बाद झालाय. मेघनाथ या ठिकाणी बाद होता. रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. स्ट्राईक देण्याचा प्रयत्न होता मात्र त्याला थोडस त्याचा विचार करण्याची स्थिती त्या वेळेस थोडीशी मंदावली आणि आपण पाहिलं तर स्ट्राईक देता देता त्या खेळाडूने स्वतःची स्ट्राईक सोडली आणि बिना स्ट्राईकचा खेळाडू स्ट्राईक वर पोहोचायच्या आधीच तो खेळाडू देखील बाहेर आला आणि रनआउटच्या स्वरूपात त्याची देखील विकेट गेली आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर मेघनाथ देखील बाद झाला. दिप्तेश या वेळेला मैदानामध्ये प्रविष्ट होतो. या गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिलं तर 4थं षटक सुरू असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 20. 6 गड्यांच्या मोबदल्यात 20 धावा धाव फलकावरती. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज. 8 चेंडू आणि 20 धावांची गरज विजयासाठी असताना या वेळेला मात्र दिप्तेश स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. कुणाला स्ट्राईक एंड वरती येतो. तेजस आपल्या षटकावर पुढील चेंडू मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो बॅटची कडा घेऊन. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा गडी देखील बाद होतोय. 7वा धक्का देखील लागतोय दिप्तेश याच्या रूपानं. दिप्तेश बॅक टू द पेव्हिलियन. आजच्या या संपूर्ण दिवसामध्ये चेस करताना कितीही मोठा संघ असो तो संघ ढासळलाय हे मात्र नक्की, कारण या मैदानाची ती खासियतच आहे. ज्या वेळेला आपण प्रथम फलंदाजी करता एक ऍव्हरेज धावसंख्या उभारली ती डिपेंड करण्यामध्ये आपल्याकडे जर चांगले गोलंदाज असतील तर निश्चितपणाने यश मिळतं आणि ते यश संपादन करताना देखील आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे साईबाबा कचरेचा संघ. त्यांनी 40 धावा धावफलकावरती लावल्या आणि तदनंतर मात्र मैदानामध्ये फलंदाजीसाठी आमंत्रित केलं ते म्हणजे साई 11 अन्सुरेच्या संघाला. प्रसाद फलंदाजीसाठी गेलाय. या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातो. कुणाल याच्या माध्यमातून दुसरी धाव घेतली जाणार का? या वेळेला मात्र दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न दिसत नाही आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी मात्र 4थ्या षटकाचा खेळ देखील संपतोय. 4थ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 21. 21 धावसंख्या 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बनवताना आपल्याला पाहायला मिळाला साई 11 अन्सुरेचा संघ. आता मात्र उरलेल्या 6 चेंडूंमध्ये 19 धावांची गरज. 6 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. सुमित गोलंदाजीसाठी येतोय. स्ट्राईक वरती कुणाल असेल, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रसाद असेल. पाहूया सुमित कशा पद्धतीने गोलंदाजी करणार.
राईट राऊंड विकेट. यावेळेला मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय कुणालच्या माध्यमातून. 5 चेंडू 19 धावांची गरज. 5 चेंडू मध्ये 19 धावांची गरज असताना या खेळाडूने मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केला. सुमित गोलंदाज आहे. शेवटच्या षटकाचा भार सांभाळ या गोलंदाजानं गोलंदाजीचा भार सांभाळला आणि आपण पाहतोय तर राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करेल. यावेळेला कुणाल स्ट्राईक वरती मोठा फटका करण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र हवेमध्ये जातोय. झेल होतोय का? झेल मात्र होत नाहीये. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न होणार मात्र त्याच्या नॉन स्ट्राईकच्या फलंदाजानं काय जबरदस्त धाव घेतली आहे मित्रांनो. आपल्या टीमचा महत्वाचा खेळाडू स्ट्राईक वरती यावा यासाठी मात्र त्यानं केलेला हा प्रयत्न आणि या 2 धावा देखील मिळत आहेत. धावसंख्या यावेळेला जाऊन पोहोचतीये 23 लॉस ऑफ 7 विकेट्स आपल्याला पाहायला मिळतो. तर 5व्या षटकाचा खेळ देखील या ठिकाणी चालू आहे. कुणाल स्ट्राईक वरती आहे. आता उरलेल्या 4 चेंडूंचा खेळ बाकी. 4 चेंडूंमध्ये धावा बनवायचे आहेत. यावेळेला क्लीन बोल्ड. यावेळेला 17 धावांची गरज असताना बाद झालेला आहे कुणाल देखील यावेळेला मैदानाच्या बाहेर येतोय. 8 विकेट्स या ठिकाणी जात आहेत. साई 11 अनसुरे संघाच्या 8 गडी या ठिकाणी बाद होत आहेत. गडी या ठिकाणी बदल. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे मित्रांनो. पहिली इनिंग तर 40 धावांचं आव्हान या ठिकाणी साई 11 सुरे समोर ठेवलं गेलं. तदनंतर मात्र ते आव्हान पार करताना आपण पाहिलं तर कशा पद्धतीनं पडझड झाली. पंचांचा या ठिकाणी रेड बॉलचा इशारा येतोय. सकाळपासून झालेल्या प्रत्येक सामन्यामध्ये आपण पाहिलं असाल तर चेस करताना जेवढे संघ या ठिकाणी चेस करतायत त्या संघांचे या ठिकाणी हार निश्चित प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला मात्र चांगला फटका खेळला जातो. प्रणय याच्या माध्यमातून 1 धाव घेतली जाते. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 40 धावांचं आव्हान पार करायचं होतं साई 11 अनसुरेच्या संघाला. साईबाबा कसरेनं एक जबरदस्त अशी धावसंख्या उभारली. त्यानंतर मात्र त्यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देखील झाली आणि या गोलंदाजीच्या धारदार शस्त्राच्या माध्यमातूनच त्यांनी या सामन्यामध्ये जवळजवळ आपलं वर्चस्व निर्माण केलं. यावेळेला प्रसाद याच्या माध्यमातून खेळला गेला चेंडू 1 धाव निश्चितपणाने त्यानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि 2 धावा सुरक्षितरित्या पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी दुसऱ्या इनिंग मधला जवळजवळ या सामन्यावरती आपली पकड मजबूत करताना पाहायला मिळतोय साईबाबा कचरेचा संघ. त्याने 40 धावा उभारल्यानंतर अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली आणि हे टोटल देखील या ठिकाणी डिपेंड केले. यॉर्कर लेगचा चेंडू तितकं जबरदस्त यष्टीरक्षक या ठिकाणी दुसऱ्या इनिंगचा खेळ देखील संपतोय आणि या सामन्यामध्ये विजयी ठरतोय साईबाबा कचरेचा संघ. जबरदस्त असा खेळ.